आपल्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू जे आहे भाऊ, खरं तर काल बैठक पार पडली, तारीख निश्चित झालेली आहे. आज फुलाची उधळण अक्षरशः आंदोलक शेतकऱ्यांनी आपल्यावरती केलेलं आहे. नाही, खरं तर हा त्यांचा मेहनतीचं फळ त्यांना भेटलेलं आहे. प्रचंड मेहनत त्या शेतकऱ्यासाठी केली. कित्येक कार्यकर्त्याजवळ तो जमीन पण नाही आहे, भूमी नाही, बिचारे केळं विकणारा कार्यकर्ता याच्यात आलेला आहे. तरी तो शेतकऱ्याच्या भल्यासाठी धावत होता, मेहनत करत होता. आम्ही एकत्रित लढत होत आहे, त्याच्यामुळे तो उत्साह आहे. मात्र कुठेतरी आपण पाहायला गेलं तर रस्ता रोको झाला, जवळपास 30 तास जे आहे ती वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे लोकांना, सर्वसामान्य देखील नाहक त्रास या ठिकाणी सहन करावा लागला. आता निर्णय झाला, माफी मागतोय, पण सरकारचं काम नाही का? त्यांनी जर अगोदरच हे घोषणा केली असते तर आम्ही कशाला चक्काजाम केला असता. मात्र कालचा जो काही निर्णय झाला त्यानंतर आंदोलकांमध्ये काही संमिश्र प्रतिक्रिया जे येत आहे. काही लोक जे संशय व्यक्त करत आहे, मात्र अनेक शेतकरी जे आहे ते आनंद देखील साजरा करत आहेत. त्यांना काय सांगणार आहे? कसं आहे, देवावरही संशय करते लोक. कोणावर सोडलं? कोणावर सोडले? छत्रपतीला लोक असं केलं तर तसं झालं असतं, ते केलं असतं असं झालं असतं. संशय करणं हा मानवी धर्मच आहे, गुणधर्मच आहे. ती मानसिकताच असतं, त्याचा विचार जास्त करू नये. आम्ही प्रामाणिकपणे लढतो ना, संपला विषय. जेव्हा चर्चेसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ आलं, पाऊस आलं होतं, तुम्ही म्हणाला होतात की वरचा देव पावला, आता हे देव पावला ना, पावला काय? हा पावला, अर्धा पावला, अर्धा आता पाहून घेऊ. मात्र आता हे कालावधी जे काही दिल्या गेल्या, या कालावधीमध्ये आता शेतकऱ्यांना कशा पद्धतीने याचा फायदा होणार? कारण की बँक आम्ही सगळी बैठक घेणार आहोत, सगळं आम्ही बारीक त्याच्यावर नजर ठेवणार आहोत. आमचं आंदोलन संपलेलं नाही आहे. अधिवेशन घेऊ, कशा कशा पद्धतीनं आता सरकारला त्या इकडे घेता येईल, अधिकाधिक शेतकऱ्याला कसा फायदा करता येईल, ह्यासाठी लढू ना आम्ही. आता बँका कर्ज वगैरे मागणार नाही शेतकऱ्यांना? आता ते सरकारनं तशा प्रकारचं सर्क्युलर काढायचं कबूल केलेलं आहे, ते काढलं का मागणार नाही. भाऊ, शेवटचा प्रश्न, तुम्ही शपथ घेतली होती, एका महिलेने आपल्याला जे आहे ते राखी म्हणून जे आहे ते साडीचा पदर या ठिकाणी बांधलेला आहे, ते जेव्हा मागण्या मान्य होतील सोडू, आता जे आश्वासन मिळालं त्यानंतर हे सोडणार की आता 31 जूनची वाट पाहण्यात? 31 जून जेव्हा बँकेत पैसे सरकारचे पडन खात्यात, तेव्हा हा धागा सुटन. जर नाही पडले तर हा हिरवा आहे, हे हरित क्रांतीचं प्रतीक आहे, हे लाल कधीही होऊ शकतं. आपल्यासह इतर कार्यकर्त्यांवर जो शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले आहे, तो तर काय आम्हाला सोडतच नाही कधी. 350 गुन्हे, आता 4 महिन्यात 45 गुन्हे दाखल झाले बच्चू कडूवर. जळगावले झाले, यवतमाळले झाले, चंद्रपूरले झाले, अमरावतीले झाले, नागपूरले झाले. आमच्यावर गुन्हे दाखल होते आणि लोक आमच्यावर आरोपही करते, मॅनेज झाले. हे बरं आहे, झोडपे मारतं सरकार, गुन्हे दाखल करतं आणि मॅनेजही होतंय. नालायकांना काही तोंडच राहिलं नाही साल्यांना घरी बसून. लोकशाही बोलल्याबद्दल खूप धन्यवाद भाऊ. लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.